चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. जागृताला प्रश्न असतात. असं आपण गेल्या वेळेला बघत होतो. सुप्ताला प्रश्न नसतात. आज वारही हजर आहे, येते धूळ येते, तुमच्यापर्यंत पण यावी. तर उन्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण आपण जागृत आहोत. सुप्त असतो तर काही प्रश्न आला नसता, एवढा घाम फुटला नसता. कोणालाही ती अडचण आहे मला समजतं, पण आपण जागृत असल्याचं ते लक्षण आहे. आता सध्याच्या मनाचं सर्व ऐकत जाण्यात देहाच्या दास्यत्वाचा धोका आहे, असं आपल्यासमोर वाक्य आहे. यात एक गोष्ट जाणवून दिलेली आहे, यात काहीतरी धोका आहे. तेव्हा आपण त्याच्याकडे तेवढ्या सावधानतेनं बघणं आवश्यक आहे की हे जर आपण जसं एखाद्याने सांगावं की पुढे गेलात तर खड्डा आहे असं एखाद्याने सांगितलं तर आपण निदान जाताना सावध तर राहतो. कदाचित लागला तर ब्रेक मारावा लागेल वेळीच, नाहीतर त्यांनी आधी कल्पना दिलेली असताना पडलो ह्या म्हणण्याला काय अर्थ राहणार नाही, भोगावं तर लागेलच. तर असं जसं होतं तसं ह्याच्यात धोक्यासाठी सावध केलेलं आहे. तर इशारा दिलेला असतो. घाटामध्ये गाड्या जातात, आपल्याला कल्पना आहे की वळण दिलेलं असतं आधीच की पुढे दिसतोय रस्ता सरळ, पण एकदम झाडीमध्ये उजवीकडे वळण आहे असं एक तुम्हाला इंडिकेशन दिलेलं असतं. एकदम ते उजवीकडे आहे असं वाटतं, पण ते डावीकडे आहे असं पण इंडिकेशन दिलेलं असतं. अशा वेळी जो चांगला हुकमी ज्याची ही आहे, नजर आहे किंवा कुवत आहे ड्रायव्हिंगची, त्याचं बरोबर लक्ष असतं की तिथं गेलो तरी आपण चटकन डावीकडे वळावं लागणार आहे. किंवा छोटे पूल असतात, त्याचे खुणा असतात, तर इथे आपण गडबड करून चालणार नाही. समोर इथून वाहन येतं आहे, थोडं थांबावं, ते पास होऊ द्यावं, मग जावं. एका वेळेला दोघांनी अशा वेळेला गडबड करून चालणार नाही, दोघांचंही नुकसान होईल. तर हे जसं कळतं आपल्याला ते धोक्याचे इशारे आहेत, तसे देहाच्या दास्यत्वाचा धोका आहे. आपण देहाचे दास होण्याची शक्यता आहे. देहाचे दास कोण आणि मालक कोण हा प्रश्न आहे. देहाच्या प्रत्येक हालचालीला जो गडबडून जातो आहे तो देहाचा दास. देहाचं प्रत्येक गोष्ट जो ऐकतो आहे तो देहाचा दास. दास कोण असतो? मालकाचा ऐकतो तो दास. मालकी आणि दास्यत्व आपल्याला चांगलं माहिती आहे. आपण नोकरी पण करतो त्यावेळेला गृहीत धरलेलं असतं, आज थांबा म्हणलं म्हणजे थांबा, दासच आहोत. आता भाषा चांगली असली आणि पोस्ट वगैरे असल्या म्हणजे काय फरक पडत नाही मोठा काही. जेम डिजेम झाले तरी शेवटी जेम म्हणतात डिजेमला थांबा की डिजेम थांबले. ते डिजेम आहे त्याला काय किंमत नसते, तिथं थांबा म्हणजे थांबाच. मग अशा वेळेला तो किती सुशिक्षित आहे, किती अनुभवी आहे, किती काय आहे ह्याचा काही संबंध नाही. त्याच्यावरती कोण आहे, त्याच्यावरती कोण आहे, तो कोणाचा दास आहे, त्याप्रमाणे त्याला काम करावं लागतं आणि करावं हे चांगलं. हा दास्यत्वाचं ते लक्षणच आहे. फक्त आपण दास्यत्व म्हटलं म्हणजे जरा एकदम अस्वस्थता आहे ती. आम्ही काय दास आहोत का, आम्ही अमक्या पोस्टवर अमक्या, तुम्ही कोणत्याही पोस्टवर असा. आपण सांगितलं थांबायला तर जाता येतं का? नाही जाता येत. बरं गाता येतं ते काय फार अवघड नसतं, पण पुढे आपल्याला परिणाम नाही ना सोचत आहेत सगळे. म्हणजे त्यानंतर आपल्याला त्रास असतो. म्हणून मग आपण जिथे कुठे असतो आणि ह्याच्यात जिथे कुठे जो कोणी कुठे आहे ना तिथे तो दास आहे, एवढं लक्षात ठेवा. कुठेही जिथे कुठे असेल तिथे. अगदी आता आपल्याला आपण तर सर्वच जाणताच आणि सर्व वाचन आपलंही असतं सगळं हे व्यवस्थित. त्यामुळं चीफ जस्टिस झाले तरी सुद्धा शेवटी दास आहेत. काम थांबवा असा कोणाला तरी आदेश कोणीतरी दिल्याचा ऐकतो की तुमचं काम थांबवा असं एखाद्या राज्याच्या न्यायाधीशाला सुद्धा सांगायची वेळ येऊ शकते. आदेश दिला जातो आणि काम थांबवलं जातं की ज्यांच्या हाताखाली ज्युडिशियरीचं एक मोठं प्रांत आहे ते तिथे तुमचं काम तुम्ही थांबवा असा आदेश दिला जाऊ शकतो.
कारण शेवटी चीफ जस्टिस म्हणजे काय जे स्टेट जस्टिस झाले तरी शेवटी सुप्रीम जस्टिसच्या ते हाताखाली आहेत. आता ते झाले तरी ते त्यांच्या असे एकमेकांच्या हातात आहे. शेवटी राष्ट्रपतीवर सुद्धा इम्पिचमेंट आहेच की जी प्रोसिडिंग्स होतात झालेली आहेत की तिथे सुद्धा पुन्हा त्यांच्यावर महाभियोग चालला जातो. म्हणजे शेवटी दास्यत्व हे काय आहे ह्याची कल्पना आपल्याला असावी म्हणून मी सांगितलं. ही फार मोठी लौकिकातली दास्यत्व आहेत, कळत नाहीत. पण ही कळून कोण देत नाही ना त्याला मन म्हणतात. ही जो कोणी कळून देत नाही की आपण दास्यत्वात आहोत याची जाणीव सुद्धा कोण कोणाला करून देत नाही ते कोण, ते मन. की आपण कोणाचे तरी दास आहोत आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. खरं सांगायचं तर हे योग्य आहे. बाहेरचं सांगतो मी, इकडचं नाही. हे आता आपण इकडे या प्रांतात येऊ तेव्हा बघू मग काय करायचं ते. तिथे आपण स्वतंत्र आहोत पण ते एका वेगळ्या पातळीवर आहोत. इथे जे चाललेलं आहे तो उद्योग वेगळा आहे. आपला जो व्यवहाराचा उद्योग आहे त्यामध्ये नोकर, मालक, मालकाचा मालक, मालकाचा मालक वगैरे जे काय चाललं आहे तिथे, तर त्यानुसार वागणंच योग्य असतं. ते स्ट्रक्चर आहे. जसं घरामध्ये एक स्ट्रक्चर असेल, कुटुंब प्रमुख असेल आणि कोणी असेल. आता कुटुंब प्रमुख कोण कोणात असेल हे सांगता येत नाही कोणत्या घरामध्ये. असे काळानुसार असेल जो कोणी प्रमुख असेल किंवा कोणी कोणाला प्रमुख समजत असेल तर त्यानुसार त्यांनी चालावं मी म्हणतो. पण काहीतरी कोणीतरी कोणाचं तरी ऐकलं पाहिजे ना शेवटी. त्याशिवाय हे सगळं स्ट्रक्चर चालणार कसं. मग कदाचित हे प्रमुख असेल, कदाचित ते प्रमुख असतील, तर जे कोणी प्रमुख असेल त्यानुसार दुसऱ्याने करावं. निदान गाडी अडत तरी नाही. कुणी कोणाचं ऐकलं नाही म्हणजे आता ते कुणी गाडी मागे घ्यायची ते जसं रस्त्यात चाललेलं असतं त्यातलाच प्रकार होतो तो. तसं घरामध्ये होतं की नाही आपल्या, की तुम्ही म्हणतायत तेही म्हणतायत, हेही मागे घ्यायला तयार नाही, ते मागे घ्यायला तयार नाही. गाडी मागे म्हणजे जाणार, ट्रॅफिक मागं अडली, 10 गाड्या पुढं, 10 गाड्या, वेळ चालला आहे ना आपल्या व्यवहारामधला, ते तर आपल्या भाषेमध्ये. तर असं होतं. म्हणून हे शेवटी एक रचना करून दिलेले आहेतच, ते जरूर ऑब्झर्व कराव्यात. पण दास्यत्व काय आहे याची कल्पना असावी आपल्याला, की दास्यत्व व्यवहारामध्ये एक व्यवस्था म्हणून आहे. पण इथं जे दास्यत्व ज्याचा धोका सांगितला आहे ते देहाचं दास्यत्व पत्करण्याची बांधिलकी आपल्यावर नाही. तिथे व्यवस्थेचं दास्यत्व बांधिलकी पत्करणं ही जबाबदारी आहे. बाहेर दास्यत्व आहे, समजा पोलीस आहे, यंत्रणा आहे, काही हे आहे, काय वाहतुकीचे नियम आहेत, तर ह्याचं दास्यत्व पत्करणं हे दास्यत्व ही एक व्यवस्थेचा भाग आहे. त्यामुळे ते केलं पाहिजे. उलटं तिथे जो घोटाळा केला तर स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जीवाला धोका होईल. जर तिथे दिलेल्या साईनप्रमाणे तुम्ही समजा जर ते त्याला आधी नाही, त्यांनी लाईट दिला ना आधी, मग त्याला जाऊ दे ना आधी, थोडा आपल्याला कमी केला पाहिजे की नाही, आपला स्पीड थोडा कमी करून त्याला पास होऊ दिलं पाहिजे की नाही. मध्ये अरुंद रस्ता आलेला आहे तर अशा वेळेला आपल्या लक्षात येतं की त्याने आधी लाईट दिला आहे म्हणजे तो आधी जाणार आहे, त्याचा स्पीड जास्त आहे किंवा गडबड आहे, काय असेल ते असेल, किंवा त्याचा स्वभाव आहे तसा. घरात नसतात काय एखाद्यांचे स्वभाव असू दे, तोही घरातलाच कुठला तरी असणार ना, ड्रायव्हर म्हणजे सुद्धा कुठल्या तरी घरातूनच आलेला असणार, तर त्याचा स्वभावच तसा आहे. प्रत्येक वेळेला लाईट द्यायचं ना आपण पुढं जायचं, असे असे काही ड्रायव्हर असतात. मी आपलं फिरवलं गाड्या म्हणून त्यामुळे मी पाहिलं आहे असं की काहींचं तसंच असतं, ते नेहमी आधीच दुसरं लाईट देतात. त्यामुळे मग आता नियमाप्रमाणे जबाबदारी आहे, तर नियमाप्रमाणे जबाबदारी आहे तर करावं आपण त्याप्रमाणे. कारण अशाच्या नादाला लागणं आपलं नुकसान करून घेण्यापेक्षा तो गेलेला परवडतो. तर ठीक आहे, तुम्ही काय 60वर असाल ते 50वर येतात, त्याला पास करून देता, आपण सुरक्षित जातात आणि तोही विचारा जाऊ दे कुठे काय त्याचं व्हायचं ते होतच असतं त्याप्रमाणे. तर आपण कशाला आपल्या हातून ते करा. तर त्याने त्या लाईट दिल्या ना मग आपण पाळणं हे काम आहे. हे दास्यत्व आहे म्हणजे ही व्यवस्था आहे. तर दास्यत्व आणि व्यवस्था यातला फरक लक्षात घ्यावा. तिथे सुद्धा व्यवस्थेचं दास्यत्वच पत्करायचं असतं आणि ते योग्य असतं, ते अवश्य पत्करावं. कारण त्याच्याशिवाय ह्या सगळ्या यंत्रणा चालणार नाहीत. तर तशा यंत्रणा व्यवस्थित चालाव्यात म्हणूनच सर्व प्रकारचे नियम आणि सर्व प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या अवश्य पाळल्या गेल्या तर काहीतरी होईल, जगामध्ये व्यवस्था चालेल, निदान चुकीच्या गोष्टी होणार नाहीत. ते जे सगळे कायदे कानून सगळे हे सगळ्या व्यवस्था आहेत आणि त्याचं दास्यत्व म्हणजे जबाबदारी पत्करणं आहे आणि ती जबाबदारी योग्य आहे. इथे देहाच्या दास्यत्वाचा मात्र धोका आहे. देहाचं दास असलं पाहिजे असं आपल्यावर बंधन नाही. आपण देहाचे मालक असू शकतो. शारीरिकदृष्ट्या एखादे देह हा कमी ह्याचा असेल, त्याच्यात उणीव असेल, त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर त्यांनी त्याचं दास्यत्व येतं अशातला भाग नाही. तुम्ही मालक ते मालकच असू शकता. देह तुमचं देहाने ऐकलं पाहिजे, देहाचं तुम्ही ऐकलं पाहिजे असं बंधन नाही आहे. ते ऐकायला लावणारा घटक कोण असेल बेसावत ठेवून तर ते मन. म्हणून सध्याच्या मनाचं ऐकत जाण्यात देहाच्या दास्यत्वाचा धोका आहे. सध्याचं मन काय सांगतं, यात घोटाळा कुठे आहे तो खरा मनामध्ये आहे. मेंदू सांगतो ते बरोबर आहे पण मन सांगतं ते बरोबर असेलच असं नाही. मेंदू सांगतो ते बरोबर असतं. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर मेंदू सांगतो की भूक लागली, हे मेंदू सांगतो. मेंदूमध्ये यंत्रणा आहेत ना, त्या तुम्हाला सूचना देतात ना की पोट रिकामा झालेलं आहे तर अन्न पाठवा.
ही मेंदूची सूचना आहे, त्याच्या यंत्रणा व्यवस्थित चाललेल्या आहेत, त्यानुसार ते सांगतं की अन्न पाठवा, पण मन मध्येच घुसतं आणि ते म्हणतं गरमच पाठवा. ह्याचा धोका आहे. मग ताजी पोळी पानात पडली नाही की अस्वस्थ आहे तेव्हा काही माणसांना आपल्याला नाही, काही माणसांना गरम आमटी नसली की त्रास होतो त्यांना लगेच, की काय आमटी आहे का, काय आहे, पाणी आहे असं वाटतं लगेच, काय नळाचं पाणी भरलं आहे का काय असं वाटतं, एकदम म्हणजे फ्रीजमधलं पाणी असल्यासारखं वाटतं. असं वाढू नये कोणाला कोणी, हेही मी म्हणतो, तसं काही नाही म्हणत, जे गरमच काय ते करून वाढा, पण तरीसुद्धा ह्यात धोका आहे हो. कारण शेवटी असं आहे की धोका म्हणजे लगेच धोका सुरूच झाला ना, भांडणच सुरू झालेले आहेत हो की नाही, सगळी माणसं अस्वस्थ असमाधानी सगळं ते सुरूच झालं पुढचं. हे मनाला मध्ये घुसायला सांगितलं कोणी खरं म्हणजे. मेंदूची सूचना काय होती की रिकामं झालेलं आहे तर भरा, हे बरोबर आहे, हे मेंदूची सूचनेचं काम त्यांनी बरोबर केलेलं आहे की इथं पाठवा. मग आता ह्याचं म्हणणं आहे गरम पाठवा, ह्याचं म्हणणं आहे ते कशाला, त्यांनी वाढू द्यात, ऐन नको, म्हणजे आता नंतर साध्या भाषेत पुढं चालत नाही, आत्ता बरं वाटतं, नंतर मुलांची लग्न झाल्यावर कळेल. किंवा पूर्वीचं आठवा म्हणजे कळेल. त्यावेळेला आईला जो त्रास झाला त्याचं उत्तर आता मिळेल. असं म्हणा फार तर असं होणार आहे जर आत्ताच्या मनाचं ऐकलं तर जो त्रास त्यावेळेला आईला झाला तो त्रास उद्या तुम्हाला होणार. जो त्रास त्यावेळेला वडिलांना झाला तो त्रास मला वडील म्हणून होणार. उद्या माझ्या मुलाला सुद्धा तोच त्रास पुढे होणार, कारण हे सगळे मनाचं ऐकत चाललेली मंडळी आहेत. हे आपल्याला म्हणायचं आहे. तर मनाचं सगळं ऐकत जाण्यात देहाच्या दास्यत्वाचा धोका आहे. म्हणजे ते म्हणेल तसं गरम लागेल, ते त्याच माणसाकडून लागेल, तोच पदार्थ लागेल. मनाने कुठे काही सांगितलं का की अमुक एक पदार्थ पाठवा म्हणून? मनाची सूचना आहे काहीतरी पदार्थ पाठवा. आपण भात पाठवला तरी मनात चालते, भाकरी पाठवली चालते, पोळी पाठवली तर चालते, सगळंच चालतं. मन त्याचं म्हणणं नाही आहे काही. त्याच्या यंत्रणेला सोयीचं आहे ते, आणि माणसाच्या यंत्रणेला काय सोयीचं आहे ते आपल्याला माहिती आहे खरं म्हणजे. तरीसुद्धा आता माणसं काही काय पाठवतात, आता आपल्याला न बोललेलं बरं. तर ते जे आहे ते त्या मनाचं कोणाचं म्हणणं आहे हे देहाचं म्हणणं नाही, हे याचं मेंदूचं म्हणणं नाही. मेंदूचं म्हणणं आहे की तुम्ही इथे रिकामा झालेल्या याच्यात अन्न पाठवा. तर अन्न किंवा पाणी, काय जी सूचना आपल्याला आली असेल त्यानुसार पाणी पाठवा, त्यानुसार अन्न पाठवा, एवढ्याच खऱ्या मूळ सूचना आहेत. पण त्याच्यात मनाचं ऐकत गेल्यामुळे मग अमुकच पाहिजे, मग त्याला ह्याच्याशिवाय चालत नाही, त्याच्याशिवाय चालत नाही, तिच्याशिवाय चालत नाही, त्यांच्याशिवाय चालत नाही, ह्या पदार्थाशिवाय चालत नाही. हे एक साध्या अन्नाचं नुसतं मनाचं ऐकलं तर काय होतंय बघा. ह्याच्यावरनं आपण कल्पना करा, आपल्या मनाचं सर्व ऐकत गेलं तर काय होईल. जे हे मन आहे तेच काय काय निर्माण करतं. काळजी उत्पन्न कोण करतं सांगा? मेंदू काळजी उत्पन्न करीत नाही, मेंदू प्लॅनिंग करतो. पण काळजी मन उत्पन्न करतं. काळजी कशाची असू शकते? उद्या मुलकरीण येणार नाही अशी काळजी उत्पन्न करू शकतं. तिचं काय निरोप आला नाही आहे, काय येणार नाही आहे, भांडण्याला येणार नाही, असं काय कळलेलं नाही, काय नाही, पण जरा तिची तब्येत बरी नाही असं वाटत होतं. हे मनाचं काम. त्यामुळे उद्या जर नाही आले तर उद्याला काय, तर उद्या अजून उजाडायचं आहे. आपण सुद्धा ऐकणी सकाळी उजाडल्यावर डोळे उघडल्यावर कळणार. म्हणजे इतकं मी घाबरवून सोडत नाही आपल्याला, पण सांगतो. पण इतकी काळजी करायचं कारण काय मी म्हणतो, हे कोण आहे? हे मनमध्ये गडबड करतंय सगळं. आणि उद्या सकाळी नेहमीसारखं त्या वेळेला येतात, काम करून जातात, सगळं ते विषय आपल्या पण डोक्यातलं ते उद्या असतंच असं नाही, कारण तोपर्यंत दुसरी काळजी लागलेली असते. तर हे सगळं जे कार्यक्रम आहे ह्याची आपल्याला काही कल्पना आहे का की हा कार्यक्रम कोणाचा चाललेला आहे? आणि हा नुसता हे कोणी आलं का नाही, तो कामाला येईल का नाही, अमक्याला सांगितलेलं काम करेल का नाही, एवढ्या पुरता नसतो, पाणी येईल का नाही, काय वाटेल त्या गोष्टी असू शकतात. त्याच्या मनात कशाची, हे सगळे मनाचे कार्यक्रम आहे. हा तर तो त्याला करू द्यायचा का? सध्याचं मन हे कार्यक्रम करतं, ते भीती बाळगतं. असे भीती हा विषय खरं सांगायचं तर ह्याच्यात नाही, यंत्रणेमध्ये, मूळ यंत्रणेमध्ये, मेंदूच्या यंत्रणेमध्ये भीती हा विषय नाही. तो मनाने निर्माण केलेला आहे. ते कल्पनेने उभं करतं की असं झाल्यास काय होईल. समजा 5 वर्षांनी तसं झालं तर, 10 वर्षांनी तसं झालं तर, ते कोण म्हणतात ना, बाजारभाव गडगडले तर, म्हणजे शेअरचे बाजारभाव गडगडतात आणि अन्नपदार्थांचे वाढतात. म्हणजे असं आता ते दोन्ही बाजूने विचार करा. तर ते सगळं झालं तर त्यावेळेला 20 वर्षांनी, 25 वर्षांनी, 30 वर्षांनी माणसं विचार करीत 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 इतका पुढे जातात की आत्ताचा जवळजवळ झोपेचे 2 तास गेलेले असतात त्यांचे. आणि त्यात जर समजा अशी काही बातमी वगैरे, ते बारीक टाईपात त्या बातम्या असतात, कित्येक माणसं ते ईश्वरचे विचार करत अभ्यास करत बसलेले असतात.
त्यांना अभ्यासाचं पुस्तक वाचायला वेळ नाही, ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही, ते दिसत नाही, पण ते बारीक असतं ते दिसतं की ते भाव कसे खालीवर झाले वगैरे हे कळतं. म्हणजे तिथे ते डोकं घालतात. आणि नंतर होतं काय, रात्री त्यांनाच झोप लागत नाही, बाकीचे निवांत करत पडलेले असतात, कारण ते ह्या भीतीच्या ह्यांच्याखाली नाहीत ना, प्रभावाखाली नाहीत. त्यामुळे होतं काय, मनाचं ऐकल्यामुळं ह्यांनाच अस्वस्थता येते. मग उद्या तसं झालं तर काय, आजारपणाची भीती, तसं झालं तर काय. आता तसं झालं तर काहीतरी होणारच की पुढे, म्हणजे आपल्याला काहीतरी होणार, लोक काहीतरी करणार, आपण काहीतरी करणार, आणि कुणीच काही करू शकलं नाही तर परमेश्वर काहीतरी करणार. याच्यापेक्षा काय होतं हो, म्हणजे कोणाच्या हातात आहे मला सांगा, की ज्यांनी एवढ्या हजारो लोकांना वाचवलं त्यांना स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये पोचता आलं का मला सांगा. आपल्यासमोर उदाहरण आहे ना, हजारो लोकांना हृदयरोगापासून आणि याच्यापासून वाचवलं ना, पण त्यांना स्वतःला औषध माहिती असून त्यांच्या स्वतःचं हॉस्पिटल ते गाठू शकले नाही. ही घटना खरी आहे ना, काही काल्पनिक सांगतो मी काही, म्हणजे परमेश्वरच काय ते शेवटी करतो ना. मग त्याचं ऐकायला तयार होत नाही ते कोण, ते म्हणतं तूच ठरव, त्याप्रमाणेच होणार. मग तूच ठरव आणि त्याप्रमाणेच हो. मग कुठेतरी धडक बसली, म्हणजे कळतं की अरे आहे काहीतरी अजून आहे याच्या पलीकडे. तर ते काय आहे, ते कधीतरी परमेश्वर आपलं अस्तित्व दाखवून देतो, निसर्ग आपलं अस्तित्व दाखवून देतो, कुठला तरी रूपाने परमेश्वर उभा राहतो, असं सगळं ते उभं होतं. तेव्हा ही भीती, ही काळजी, हे सगळं स्पर्धा करणारी, हे कोण करतं स्पर्धा. मेंदू स्पर्धा करीत नाही, मेंदू फक्त त्याचे फंक्शन्स आहेत तेवढी करतो. तो म्हणतो माझी एवढी कुवत आहे आणि त्यानुसार मी एवढा अभ्यास करेन, असं तो म्हणतो. स्पर्धावाला म्हणतो तू त्याच्यापेक्षा जास्त कर, तू त्याच्यापेक्षा जास्त कर, तू त्याच्यापेक्षा जास्त कर, हे सांगणारा दुसरा. तो सुद्धा तो नाही, तो मन. तो स्वतः त्याला स्पर्धा करायला शिकवली असली तर तो स्पर्धा करायला सुटतो, ते सोडा. पण त्याला शिकवली नसली तर दुसरा कोणतरी असेल, आई वडील असतील, मोठी माणसं असतील, घरातली असतील, ती सांगतील त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजेत. याची कुवत किती, तेवढे त्याला मिळाले पाहिजेत हे मेंदू सांगू शकेल, ते बरोबर आहे. पण ते त्याच्यापेक्षा जास्त मिळाले पाहिजेत हे मन सांगतं. माझी कुवत किती, 80%, तर मला 80% मिळाले पाहिजेत हे मेंदू सांगतो. पण त्याला 80 तर तुला 85 मिळाले पाहिजेत हे मन सांगतं. वास्तविक तोन तुम्ही वेगळे नाहीत का, नाही तर तुम्ही तेच होऊन जा ना सरळ. ते शक्य आहे का, नाही. ते म्हणून जन्माला आहे, ते शक्य आहे का, नाही. मग तुम्ही त्याच्याशी का ते कुस्ती लावली आहे, ती काय चालली आहे ती, तर त्याची काही गरज नाही आहे. तुम्ही उत्तम प्रकारे स्वतःच्या कुवतीशी आवश्यक किती ते प्रयत्न करा, तिथे कुस्ती चालू द्या, काय चालली आहे ती, ती जी बुद्धिमत्तेची काय क्षमता आहे तिच्याशी अवश्य तुमचा संघर्ष चालू दे, जास्तीत जास्त क्षमतेला तुम्ही जा. पण गेल्यानंतर जर एवढ्याच ट्रॅकमध्ये आपण काम करत असू, एवढ्याच मार्गात जर काम करत असू, तर पूर्ण काम केल्याचा आनंद शेवटी माणसाला मिळेल, तो मन घालवतं. म्हणून अनेक ठिकाणी मी पाहिले की त्या नंबरात येणारी मुलं जर नंबरात नाही आली तर मार्क सगळ्यांच्या पेक्षा जास्त असून सुद्धा बेचाऱ्यांच्या घरात त्या दिवशी संध्याकाळी डिम लाईट असतो. सगळीकडे असं वाटतं लोकांना की काय झालं कोणाकडं, आणि कसं विचारावं पुन्हा प्रश्न पडतो. त्यांची प्रतिष्ठा, आपली प्रतिष्ठा, त्यांचे संबंध, आपले संबंध, अनेक गोष्टी डोक्यात येतात. भीतीच पुन्हा, ते सुद्धा मनाचंच. नाही तर आपलं मोकळेपणानं जाऊ, काय कसं काय झालं, त्याला किती मार्क पडले, काय विचारताय अहो, पुन्हा ते आणि त्यांना काय वाटलं म्हणजे काय करायचं. त्यामुळे तू विचारायलाच जाते तिकडे. मग कुठून तरी शेजारी विचार, ह्याच्याकडे विचार, त्यांच्याकडे सगळं ठीक आहे ना वगैरे. तो डिम लाईट कशासाठी लावला आहे, तो मनाचं प्रतीक आहे. त्यांनी त्याची उत्तम कामगिरी केलेली आहे तर त्याला शाबासकी द्या की तुझ्या उत्तमात उत्तम तू कामगिरी केलीस ना. जर केली नसेल तर पुन्हा कर, पण जर ती केली असेल तर ह्याच्या इतकं उत्तम काम नाही. आता ती इतरांच्या, मला हे पहिले दुसरे तिसरे ही जी कल्पना आहे ना याच्यावर अजिबात विश्वास नाही. कारण तो पहिला का आला तर तो दुसरा आला म्हणून, हे नाही का सरळ उत्तर द्यायचं. मला आधी हे प्रश्नच कळलेले नाही मुळामध्ये की तो पहिला दुसरा तिसरा हे कसं काय करतात. हे म्हणजे याच्यासाठी फार एवढे का धडपडतात. याच्यासाठी धडपडू नये. लोक म्हणते तुम्हाला व्यवहार कळत नाही. मला तर व्यवहार कळत नाही म्हणून तर इथे बसून, ते कशाला बसून तिकडे दिसलं नसतं का कुठेतरी दिल्ली बिल्ली दाबल्याला. तर हे कळत नाही, हे मला पण मान्य आहे. पण मुळात आधी पहिला आणि दुसरा हे जे आले ते तिसरा आला, तो तिसरा का आला तर तो चौथा आला म्हणून. कारण त्या क्षणी त्याचं काहीतरी चुकलं, त्याला आठवलं नाही, त्याला ते जमलं नाही, काय शिकलेलं त्याचं काय त्या क्षणी विसरलं, काहीतरी झालं म्हणून तो मागे गेला, म्हणून हा पुढे गेला. म्हणून आता त्याला मोठा समजायचं का नाही, त्याच्या कुवतीप्रमाणे त्यांनी काम केलं म्हणून मोठा माना, तर तो कायम मोठा राहील. आज या क्षणी आनंद देईल पण दुसऱ्या क्षणी कदाचित तो मागे राहिला तर दुःख देईल ना. मग ते दुःख आपल्याला नको. हे दुःख आणि सुखाचा खेळ का मनाने मांडलेला खेळ आहे. तर मनाचा खेळ सुखदुःखाने, हा मनाने मांडलेला खेळ आहे, ओळखून त्याला फेकून द्यावा सरळ. त्याच्या कुवतीचं उत्तमात उत्तम काम करू देतो पहिला असेल नाही तर. म्हणून ते शेवटी बोर्डाला सुद्धा हेच करावं लागलं. शेवटी काय करावं लागलं मला सांगा. शेवटी निसर्गाच्या तत्वाशी तडजोड होत नाही, मी तुम्हाला सांगून ठेवतो अगदी नक्की. आपल्याला ते व्यवहार जाऊ द्या न कळत असेल तर, पण निसर्ग कळतो. निसर्गाच्या तत्वाशी आणि रचनेशी कोणतीही तडजोड आपल्याला करता येत नाही. आपण करायला गेलो तर आपला हात कापून घेऊ एवढं नक्की. ते निसर्गात तेच चाललं आता
की शेवटी आता त्याच्या कलानी घ्या निसर्गाच्या असं म्हणायची वेळ आली. जेनेटिक इंजिनिअरिंग आता उलटं मागे रिव्हर्स गाडी घ्यायची वेळ आलेली आहे. ती येणार आहे. थोडे दिवस थांबा. थोड्या दिवसांनी जेनेटिक इंजिनिअरिंग मागे घ्यायला लागतं की नाही बघा आता. कारण ते इतके भयानक प्रश्न उपस्थित आपल्यासमोर करणार आहेत की त्या प्रश्नाने आपण अस्वस्थ होऊ. माणूस म्हणून, व्यक्तिमत्व म्हणून काही राहणार नाही अशी अवस्था निर्माण करून ठेवलेली आहे. तर हे अशा तऱ्हेची संशोधन आणि अशा तऱ्हेच्या गोष्टी ज्याची आपल्याला गरज नाही, त्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणारं आपलं मन आहे. विश्वाची व्युत्पत्ती कशी झाली, कशाला कोट्यवधी रुपये, आपल्याला पोटाला अन्न नाही अशी अवस्था आपल्याकडे आहे. चंद्रावर पाणी आहे का नाही, मला आदर आहे सगळ्यांच्याबद्दल. हां, म्हणजे माझं काय म्हणायचं नाही. मोठमोठी माणसं त्याच्यातमध्ये आहेत, ती केवढी थोर आहेत, तर त्याबद्दल आपल्याला आदर आहे, बुद्धिमत्ता आहे, सगळं झालं. समजा पाणी आहे सापडलं, आम्हाला पाणी करायची वेळ आली इथं. तुम्हाला माहिती आहे ना, आपण कुठल्या परिसरात राहतो, काय राहतो, सगळं या भागात नसेल, दुसऱ्या भागात असेल, कुठे असाल तिथे काही मुबलक आहे का काय सगळीकडे, त्याची आपल्याला पंचायत पडली. ते बर्फाचे समजा 4 थर सापडले, जे 8 थर सापडले उद्या, मला काय फरक पडणार आहे? माझं जीवन 5-50 वर्षाचं आयुष्य आहे. त्याच्यात जर मला पाणी मिळालं तर त्याची गरज जास्त आहे. त्याचं काहीतरी काय करता येत असेल तर काही कोट्यवधी रुपये काय ते त्याच्यावर खर्च करा. त्यातल्यावर निम्मे खर्च केले तर आपले एक 4-5 गावाचे तरी प्रश्न मिटेल. मी म्हणतो ती तरी आनंदात राहतील. खूप प्रश्न मिटतील असल्या ह्याच्यावरची. व्युत्पत्ती कशी झाली, सगळी टकरा मारून बघितली 1 वर्षभर. आता पुन्हा टकरा सुरू व्हायच्या आहेत. हे जगाचा नाही, आपलाच पैसा जाणार आहे. तुम्ही असं समजू नका. आता हे जे संशोधनावर पैसा कुठून आहे? तुमच्या आणि आमच्या खिशातलाच पैसा आहे ना कुठला तो. आपलेच कर आहेत ना, हे सगळे त्यातूनच गोळा केलेले आहे ना, मग तेच जाणार आहे ना त्याच्यावर. मला आदर ठेवून म्हणावं असं वाटतं की संशोधनच बरोबर आहे, पण अनावश्यक संशोधनाची गरज नाही, हे कुणीतरी मान्य करण्याची गरज आहे. तर ते की हे सर्व मनाचा ऐकत जाण्याचा धोका आहे. त्याच्या पलीकडे काय, त्याच्या पलीकडे आहे, त्याच्या पलीकडे काय आहे. समजा व्युत्पत्ती कळली, त्याच्या पुढं काय होणार? त्याच्या पुढं काही होणार नाही. व्युत्पत्ती अशी झाली, याच्यावर एक ग्रंथ निर्माण होईल, याच्यापेक्षा काय नाही. त्याच्यापेक्षा मी जो निर्माण झालेलो आहे त्याला मला दुःख काय आहे हे जर सुटलं तर किती प्रश्न सोपे होतील घरातले, मला सांगा. आज माझ्या घरात कायमचा आनंद राहील का नाही? आज माझ्या घरात भय, भीती, निराशा, दुःख काय सगळं वावरतं. ते जे काय वावरतं ते नाहीसं करायचा काही उपाय आहे का? म्हणून बुद्ध श्रेष्ठ झाला, म्हणून कृष्णमूर्ती श्रेष्ठ झाले. ते म्हणले तुमचे प्रश्न सोडवा, ते बघतील तिथे काय करायचं ते. कारण व्युत्पत्ती काही कोटी वर्षापूर्वी झाली. त्या कोटी वर्षापूर्वीची परिस्थिती आत्ता आपण निर्माण करून ती कोटी वर्षापूर्वीसारखी मॅच करून कुठं कोण उपयोग करताय उघडा. कोट्यवधी डॉलर्सचा खर्च आपण त्याच्यावर करणार आणि निष्पन्न काय होणार की तसं त्यावेळेला झालं म्हणून हे असं आहे. मग हे असं आहे तेच सुटत नाही आम्हाला, ते सोडवा. त्यापेक्षा ते तसं कसं झालं हे आता नाही बघितलं तरी चालेल. हे असं कसं आहे एवढं फक्त बघा म्हणजे झालं. हे सर्व मनाचं ऐकत जाण्यात दास्यत्वाचा धोका आहे. कारण शेवटी देहाकडे येतो आहोत आणि यातून हा सगळा जो देह आहे की नाही तर तो तुला ह्या सगळ्या ज्ञानाचं लक्षण काय आहे? माणसाला मूळ लक्षण विसरलो आपण. या विद्या सा विमुक्त आहे, जी मुक्त करते ती विद्या, ते विसरलो मी. ही मला बद्ध करत चाललेली हळूहळू. कर माझ्यावरचे वाढले, संशोधनाचा खर्च माझ्यावर वाढलेला आहे, ह्या सगळ्या अनावश्यक गोष्टींचे खर्च माझ्यावर वाढलेले आहेत. ह्याची मला जाणीव होत नाही. मला असं वाटतं की मी निसर्गावर विजय मिळवायला निघालो. तुम्ही जर विजय मिळवला असता तर एवढ्या जमिनीवरून रांगायची वेळ आली नसती आपल्याला. हे विजय नाही मिळवलेला आणि शक्यता नाही आहे ती. तर तशा अर्थाने करू नये. हे देहाच्या हे काय होतं, हे मनाचे मधले कारभार आहेत. काळजी हा मनाचा कारभार आहे, भीती हा मनाचा कारभार आहे, स्पर्धा हा मनाचा कारभार आहे, किंवा तुलना हा मनाचा कारभार आहे. हे सगळे आत्ता जे आपण उदाहरणं पाहिली ती. संचय हा मनाचा कारभार आहे. संचयाला अप्पर कॅप दाखवा मला कुठली ती. संचय मला पण मान्य आहे, इन्व्हेस्टमेंट मला पण मान्य आहेत, प्लॅनिंग मला पण मान्य आहे. मी पण व्यवस्थापनशास्त्र अभ्यासलेलं आहे. मलाही कल्पना आहे की पैशाची डेप्रिसिएटेड व्हॅल्यू काय असते, मलाही मान्य आहे. ती किती वर्षांनी किती होत जाते वगैरे आपल्याला माहिती आहे सगळं हे गणित. तर ते तसं होत जाणार हे मान्य. पण हे सगळं मान्य झाल्यावर पुढे कुठे काय होणार त्यावेळेला? म्हणजे महाराज म्हणायचे ना की म्हातारपणी पुरेल म्हणून पैसा ठेवायचा. म्हातारपणी येईल का नाही याची मात्र खात्री आपल्याकडे नाही आहे. म्हणले कोणाच्या लक्षातच येत नाही. आणि ही गोष्ट खरी आहे की त्यावेळेला माझी मनस्थिती उत्तम राहील का याची तितकीच गरज घेण्याची लक्षात घेण्याची गरज आहे की जितकी माझ्या म्हातारपणी मला पैसा पुरेल की नाही याची हे लक्षात घेण्याची गरज आहे. निदान सारख्या आहेत गरजा आहेत एवढं तरी लक्षात ठेवा. मग हे ज्ञान म्हणते मी तुला सांगतो ते कर, संचय कर, म्हणजे तुझं म्हातारपण सुखात जाईल. अहो संचय करून जर सुखात जात असती तर निजामासारख्याला दुःख करायची वेळ आली असती का? आपण निजाम आहोत का? निजामा इतकी संपत्ती आहे का? विचार करून बघा. पण निजामाला शेवटी मुलींची लग्न जमत नाहीत ह्या दुःखापोटी शेवटी त्यात देह ठेवावा लागला. ही आपल्याला अवस्था माहिती आहे का इतिहासामधली?
अजूनही इस्टेटीचे वाद चाललेले आहेत. निजाम जाऊन किती वर्ष झाली. आता परदेशातून त्याच्यावर केसेस आहेत, तुम्हाला माहिती आहेत. त्या काय मला वाटत नाही सुटतील म्हणून. त्यांची म्हणजे ती जी काय आता आहे जवळपास कोणी तसं नाहीच आहे डायरेक्ट, पण तरी इनडायरेक्ट जे सगळे गोळा होतात नेहमीप्रमाणे इस्टेटीला, तर ते सगळे इनडायरेक्ट जरी संपले तरी तो वाद संपणार नाही, हे नक्की. अगदी लिहून देण्यासारखी गोष्ट आहे. तर असं आहे, संचयानं जर सुख असतं तर संचयाने निजाम शेवटी आनंदाचे डोही आनंद तरंग ते इथं बसलेत. हां, त्यांच्याकडं काय नाही आहे पण आनंद आहे. हा फरक जो आहे ना, तो ते ज्ञान मुक्त करणारा ज्ञान त्याने अभ्यासले आणि आपण बद्ध करणारं ज्ञान अभ्यासतो. म्हणून देहाच्या दास्यत्वाचा धोका आहे. ते देहाच्या अडकवते आपल्याला आणि याला भ्रम म्हणतात. त्याचं मत असं आहे की आपण स्वामित्व मिळवू, जगाचं स्वामित्व मिळवू, हळूहळू या मार्गाने, पैशाच्या मार्गाने मिळवू, सत्तेच्या मार्गाने मिळवू, माणसं मिळवू, कशाने, ह्या सगळ्या मार्गाने आम्ही स्वामित्व मिळवू आणि आपण सुखी होऊ. स्वामित्वाने मनुष्य सुखी झाला असा मनुष्य पाहिला नाही. आपण जर आपल्याला पाहायचं असेल तर अवश्य जी माणसं ह्या स्वामी म्हणजे आपले हे थोर स्वामी, ते कोणाचे स्वामी? स्वतःचे स्वामी. जगाचे जे स्वामी म्हणून ओळखले जातात त्यांचे शेवटी हात उघडे ठेवून जा म्हणले ना माझे. आपल्याला माहिती आहे ना, आपल्यासमोर आहे इतिहास, की शेवटी माझे हात उघडे ठेवून जा असं अलेक्झांडरने सांगितलं होतं. एवढीच माझी इच्छा आहे की माझे हात उघडे असावेत, असे असावेत, काय त्याला आपण उताणे पुढे काय म्हणतात ते असे असावेत, की मी इतकं केलं पण ह्यातलं मी बरोबर काही घेऊन जाऊ शकलो नाही, एवढं तरी माझ्या अंत्ययात्रेत लोकांना कळू दे म्हटलं. हे इतिहास आहे हा. त्यामुळे ह्या स्वामित्वाने कधी कोणी सुखी झाला नाही. स्वामित्वाने दुःखच निर्माण केलेलं आहे. पण मनुष्य स्वामित्व निर्माण केल्याशिवाय, हे मन आहे ते स्वामित्वाने सुख देईन असं म्हणतं, हे भ्रम मनाचे. तर स्वामित्वाने सुख निर्माण झालं, तर ते स्वामित्व मी देईन आणि तू सुखी होशील, हे सगळे कार्यक्रम मनाचे चालू आहेत. आणि याचा आधार देह धरला आहे त्यांनी देहाला धरून ठेवले. देहाने स्वामी हो प्रत्येक गोष्टीचा. तर देहाने स्वामी होऊन कोण सुखी झाला नाही, होण्याची शक्यता नाही. जे मनाचे स्वामी झाले, जे स्वतःचे स्वामी झाले, ते फक्त सुखी झालेले आहेत. त्यांच्याकडं काय लौकिकात आहे ते पुरेसं आहे त्यांना, जे काय आहे ते. आणि ते कधी कमी पडलेलं नाही. अन्न पाण्याला वस्त्राला कधी कमी पडलेलं नाही. महाराजांनी सांगितले तसं, नाम घेणाऱ्याला अन्न वस्त्राला कमी पडणार नाही. पण ते म्हणता अन्न वस्त्रात कसं भागणार एवढ्याच्या, हो की नाही. 25 तर चपलाचे जोड माझ्याकडे, 58 तर साड्या, तेवढ्यात कसं भागणार. त्या बिचाऱ्यात झाडून सुद्धा ठेवणं परत शक्य नाही. आत नंबर लागत नाही म्हणतात काही ठिकाणी. म्हणजे आता मी कोण लोक थोर असतील मला माहिती नाही, पण आता साड्या म्हणायचं नाही, ड्रेस म्हणायचं, एवढे फक्त क्षमा करा. तर त्यांचा नंबर सुद्धा लागत नाही. पुन्हा 2-2 महिन्यात, 4-4 महिन्यात त्या वस्त्राचा नंबर लागत नाही, वर्षावर्षात नंबर लागत नाही. तर त्याला असं वाटतं की संचय करीन, अजून घेईन म्हणजे मग मी सुखी होईन. तर हो बाबा, तर हे ह्याचं दास्यत्व आहे. आणि त्यात धोका काय आहे पुढे, की ते शेवटी आपल्याला पुन्हा देह धारण करायला लावील, हा धोका आहे एक. हा ज्यांना कळतो त्यांना, जे म्हणतील मी पुनर्जन्म वगैरे मानत नाही, मानू नका. तुम्ही सूर्याला सुद्धा उद्या न मानू शकता, तर काय तुम्हाला स्वातंत्र्य आहे तसं, कारण लोकशाही आहे. त्यामुळे आपण मानू तसं, आपण काय ही रात्र आहे असं मी नाही समजत, तर नाही समजत काय आता. आणि खरोखरच आता काही ठिकाणी गेलं तर आता जिथे BPO वगैरे चाललेले तिथे रात्र आहे असं वाटतच नाही, नाहीतरी ते सांगतातच. तर तिथे सगळं दिवसासारखंच सगळं चालू असतं आणि तितकाच प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि तो खोटा असतो हे आपल्याला माहितीच असतं. त्यामुळे बरेच वेळेला ते लोक 6 महिन्यांनी सोडून येतात, कारण स्वतःच्या तब्येती बिघडतात. तर अशा तऱ्हेनं हे आपण न मानायचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. हा सूर्य नाही हेच आपण म्हणू शकतो, हा प्रकाश नाही हे पण म्हणू शकतो, किती आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर अशा तऱ्हेनं हे आहे. पण दुसऱ्या बाजूनी आज सुद्धा मला ते माझ्या मृत्यूपर्यंतचा विचार करू क्षणभर, अगदी मोठेपणापासून, आपल्या काय प्रौढपणापासून, तरुणपणापासून म्हातारपणापर्यंत, एवढ्या ह्याचा पण ते विचार करू, तर त्यात सुद्धा ते आपल्याला असं पिंच केल्यासारखं दुःखी ठेवील, ह्याची खात्री बाळगा. जर मनाच्या मार्गाने जाणार असाल तर काळजी, भीती, संघर्ष, साधर्म्य, काय आपली तुलना, हे स्पर्धा, मग भ्रम, मग काय आपल्याला त्याची कल्पना असेल मनाच्या बद्दलची, जी संचय, स्वामित्व, काय जी कल्पना असेल ती, तर ती सगळी कल्पना ह्या कल्पना आहेत. याचा एक एक उलगडा मग 50शी नंतर व्हायला लागतो सर्वसाधारणपणे, की मी असं मला वाटलं होतं की हा मुलगा मी घडवीन आणि मग तो त्याचं लग्न करून देणार, मग ती सून माझं ऐकणार, मी म्हणेन तसं ती करणार आणि मग काय घरात आनंदी आनंद होणार.
आणि मग आपल्याला दुसरीकडे फ्लॅट घेऊन राहायला जायला लागतं दुसरं ते ऐपतीप्रमाणे ज्याच्या त्याच्यात तो दुसऱ्या बंगल्यात जातो, नाही तर त्यांना नेऊन दुसऱ्या बंगल्यात ठेवतात आपली ऐपत असेल तर, ते ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे. मी काय त्याबद्दल म्हणत नाही, पण नंतर मग आनंदी आनंद असं. तर असं जे सगळं आहे याचं कारण काय आहे मुळामध्ये, तर मी मनाचं ऐकत आलो हे त्याचं कारण आहे. तेव्हा मनाच्या विरुद्ध जाणारा हा साधनेतला माणूस आहे, तो मनाच्या विरुद्धच आहे पहिल्यापासून. तो म्हणतो तू बाहेर जा म्हणलं की मी जात नाहीच. जर योग्य असेल तर मी आत्तासुद्धा जाईल, पण योग्य नसेल तर माझी जायची तयारी नाही. त्याला विवेक म्हणतात. योग्य नसेल तर मी जाणार नाही हे म्हणायची ज्या मनाची ताकद आहे त्याचं त्या मनाच्या बाबतीत परमार्थाचा संबंध आहे. त्याचा स्वामी जो आहे तो सुखी आहे. जो मनाचा दास आहे तो देहाचा दास झालाच म्हणून समजा, कारण देहाचा दासच करतो मन शेवटी त्याला. आणि म्हणून ते नेहमी इंद्रियांच्या मार्गाने त्याला ह्यातून सुख त्यातून सुख त्यातून सुख असं नुसते सुखाचे ते मागे सांगितलं होतं ना, तसं ते खेळ करतात, त्याचा वासराचा खेळ करतात लहानपणी मी पाहिला होता, आपल्याला सांगितलं होतं तसं. ती काठी बांधतात डोक्याला आणि पुढे ह्याची पिंडी, तशी अवस्था असते. तसं ते पुढे मुलं, त्याच्या पुढे मुलं, त्याच्या पुढे नातवंड, ते अमकं तुमकं सारखी पेंडी समोर लावलेलीच आहे. ती पेंडी आणि त्या वासराचं तोंड याची कधी गाठ पडणार नाही. हा खेळ बघितला होता मी, पण जरा ती जीवघेणा खेळ आहे, पण आहे, खेळतात ती मुलं खेळतात. जाऊ देत, वासरंही असतील, ती वासरांना आनंद होत असेल कदाचित त्याच्यामध्ये, ती पळत सुटतात, ते आनंद होतो. पण वासरं आहेत म्हणून पळतात आणि त्याचा आनंद आहे. पण आपण असं काही व्हायचं कारण नाही की नाही. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे पुढे बांधलेलं आहे. माझं जेवढं तोंड पुढे होईल त्याच्या पुढे ते तेवढ्या अंतरावर राहील एवढंच ते काठीवरनं बांधलेली असते. आणि त्याला एक अगदी कोवळी लुसलुशीत पेंडी बांधलेली असते. मी बघितले लहानपणी ते, की वासराच्या डोक्याच्या पुढे जाईल अशी काठी बांधतात गळ्यात आणि पुढे कोवळी लुसलुशीत पेंडी बांधतात. ती पेंडी मिळेल म्हणून ते पळत राहतं. ती पेंडी नुसती चालत राहते पुढे. यापेक्षा सुखाचं काही मनाने करू शकलेलं नाही आजपर्यंत, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि म्हणून वन इज नॉट ॲट रेस्ट ॲट एनी टाईम. कधी क्षणभर त्याला कधीतरी मनासारखं झाल्यासारखं वाटतं, पण त्या क्षणी त्याला अशी त्या दिवशी जरा झोप लागते, दुसऱ्या दिवशी जाग येते तेव्हा कळतं. तर नाहीतरी सोऱ्या वेऱ्या सकाळी उठल्यावरच कळतात ना, तर तशा तऱ्हेचं आहे. तर जाऊ दे, ह्याच्यावरनं मलाही आता हे भ्रम बिम आहेत सगळे. हे भ्रम कसे आहेत माहिती का, मनाचे भ्रम आहेत. उदाहरणार्थ म्हणजे उदाहरण देण्यासारखं नाही, पण उदाहरणच म्हणून सांगतो केवळ, की तात्पुरतं म्हणजे मनाचे सगळेच कार्यक्रम असे आहेत. मला बाहेर ज्या वेळेला जग बघतो ना त्यावेळेला ते त्याचं स्वरूप लक्षात येतं, की हे ज्या वेळेला आपण ते बाहेर ते जाहिरात येतं आपल्याकडे फुकटात येऊन पडतात. त्या अलीकडे काय झालं, मी त्या जाहिरातींचा वापर मागच्या कागद लिहिण्यासाठी करतो. म्हणजे ते बरं असतं आपलं, वरच्या बाजूला राजस्थानी वगैरे ते सेल बिल ते सगळं लावलेलं असतं. ते सगळे फर्निचर नवीन आले, देखिए 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 आईये वगैरे ते सगळं, तर ते सगळं असतं. ते मला काय आपलं काय संबंध नसतो त्याच्याशी, आपल्या काय ते शक्य नाही. ते सगळ्या घड्या करायच्या, त्याच्या मागं आपल्याला कच्चं काय लिखाण करायचं असेल ते करायचं. तर ते पण अलीकडे हुशार आहे, दोन्ही बाजूनी छापतात. तर असू दे, त्यांचंही ते डोकं चालवणारच. तर ते करतात दोन्ही बाजूनी छापतात. मग त्यात ते असं आलेलं असतं. आणि मग तशा तऱ्हेचे ते सेल बिल येतात. मग त्याच्यात ते सेलच्या जाहिराती असतात की 300 रुपयाची साडी अगदी 100 रुपयाला. तर ती काय शक्य आहे मला सांगा, ही गोष्ट कशी काय असं असेल का कोणा ठाऊक. 300ची गोष्ट 25 रुपयाला 50 रुपयाला असं त्याच्यात ते लिहिलेलं असतं. ते मन हे सगळं आपल्या अशी फसवणूक करते, मूळ किमतीचा पत्ता लागून देत नाही. तर तसं ते सगळं मनाचा कार्यक्रम आहे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. माझ्याकडे वेळ संपला म्हणून मी जास्त भाष्य करीत नाही. मनाने ज्या ज्या गोष्टी आपल्याला दाखवलेल्या आहेत त्या त्याच्या किमतीच्या होत्या का एवढं फक्त आपण आपल्या मनाशी ठरवा, का त्या सेलमधल्या होत्या आणि डिस्काउंटमध्ये दिल्या होत्या. ते काम मन करत असतं असं साध्या भाषेत समजू आपण. दुसरी गोष्ट, भ्रमाचं जर द्यायचं नाही पण उदाहरण देऊन सांगतो की ज्या क्षणी माणसं कोणीतरी टॉक्सिकेशन खाली असतात, एखाद्या ह्याच्या खाली असतो मनुष्य, कुठलं तरी टॉक्सिकंट, त्याला काही म्हणा तुम्ही, ते काय व्यसनं करतील, अमकं करतील तमकं करतील, त्या क्षणी त्याला ते फक्त चार्ज होतात सेल्स, बाकी काय नाही. त्या क्षणी त्याला असं वाटतं की मी सुखात आहे, कुठलं दुःख जगामध्ये नाही वगैरे असं सगळं. आणि नंतर मग आणतात त्यांना उचलून वगैरे. तर हे मुद्दा आपल्या लक्षात आला. तर ह्याच्यात हे जे काय होतं ना मनाचं, तसं मन आपलं सारखं करीत असतं हे लक्षात येत नाही, पण त्याला मनुष्य प्रतिष्ठा देतो एवढे. म्हणजे मन किती भ्रम निर्माण करतं ह्याचं ही टोकं आहेत. ही फक्त मी फक्त उल्लेखाने टोकं शब्दाने सांगितली की मन त्याला प्रतिष्ठा देऊ इच्छितं. आता नुसतंच भ्रम नाही निर्माण करत, त्याच्यापुढे त्याला प्रतिष्ठा देतं आणि हे प्रतिष्ठेचं लक्षण आहे आणि तुम्ही फार मागासलेले आहात वगैरे असं सांगतो उलट. आणखीन जर नसाल त्याच्यात तर इथपर्यंत मनाची झेप गेलेली आहे. ते आता आपली झेप त्याच्या पुढे जायला पाहिजे. त्याला हे घोडं नाठाळ आहे, त्याला आता वटणीवर आणायचं आहे, इथपर्यंत जावं लागेल तर आपल्याला शाश्वत समाधानाचा कुठेतरी लाभ होईल एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. हे सगळे मनाचे थोडक्यात स्वभाव सांगितले. ते शेवटी देहाचं दास्यत्व करायला लावतील. म्हणजे एक तर तो देह ते अबाधित ठेवायला लावणं. ते आपल्याला एखादा खरं सांगायचं ना, देह दिलाय ना तो खरोखर तुरुंगातून सुटण्यासाठी दिलेली एक संधी आहे की मनुष्य कैदेत सापडला आहे
देहाच्या कैदेत न पडावे. आपण समवी वाचता, ज्ञानेश्वरीमध्ये वाचता, त्या माणसांच्या शब्दांना जी थार आणि जे वजन आहे ते आपल्या कायद्याच्या शब्दांना सुद्धा नाही. मी अगदी कायद्याचा मान ठेवून सांगतो, कसल्याही शब्दाला वजन नाही, एवढं शब्दाला वजन आहे. म्हणूनच ते वजन 700 वर्ष टिकून आहे. आमच्या कागदावर ठेवलेला पेपरवेटसुद्धा टिकणार नाही 25-25 वर्ष. हातातनं पडला की फुटतो, कागद कधीच उडून जातो. हे वेट आहे आपल्या शब्दाचं. सांगेल तर मुलगा ऐकेल याची खात्रीने, सांगेल तर मुलगी ऐकेल का, सांगेल तर नातेवाईक ऐकेल याची खात्रीने आपल्याला, अशी आपली परिस्थिती असते. तर शब्दाचं वजन आपल्याला काय कळेल ते ज्ञानेश्वरांच्या शब्दात आहे. म्हणून त्यांनी हे सांगितलेलं आहे की देहाच्या कैदेत न पडावे. आपण देहाच्या कैदेमध्ये पडलेले आहोत, पण आपण त्याला महाल समजतो आहोत, तुरुंग नसून. ही शोकांतिका आहे माणसाची. ही शोकांतिका कोण जाणवून देत नाही तर मन. तो हे भ्रम निर्माण करतं की तूच कैदेत नाही आहेस, हा महाल आहे, किती सुंदर आहे, असं त्याला ते सांगतं. आणि हेच आपण जास्तीत जास्त आता रंगूया, हे करूया, त्याला आरास करूया, मुक करूया, तमुक करूया, हे सगळं दास्यत्व करतं. तर आपण ओळखून असावं स्वभाव. आपण जसं असतं प्रपंचामध्ये 4 माणसांच्यात राहायचं, म्हणजे 4 माणसांच्या प्रमाणे आपल्याला त्यांचे स्वभाव ओळखून राहावं लागतं का नाही. पण आपण स्वभाव ओळखून राहणं वेगळं आणि दास्यत्वात आणि भ्रमात राहणं वेगळं. तसं आपण ह्या मनाचा स्वभाव ओळखून राहायचं. त्याच्याशी काही गोंधळ करायचं काही कारण नाही. मन काय उठून कुठे फेकून देता येत नाही. त्याचं स्वरूप काय ते आता सांगायची वेळ एवढा नाही आपल्याकडे, त्याचं स्वरूप काय ते. पण एवढं नक्की की त्याचा स्वभाव ओळखून राहावं, त्याच्या चालीनं चालू नये. मनाच्या चालीनं चालणं हे धोक्याचं आहे. मनाच्या चालीनं शेवटी कुठे जाईल तर आहे त्या कैदेमध्ये. जर बाहेरचा वर्गातला असेल तर आतल्या वर्गातला कैदी होईल, त्याच्यापुढे त्याच्या आतल्या वर्गातला कैदी होईल, यापेक्षा काय होणार नाही, एवढं नक्की. तेव्हा हे आपल्याकडे गीतांजलीमध्ये त्याचा संदर्भ आलेला आहे की ओ प्रिझनर म्हणून ती कवी हे आहे. आपण ती अवश्य वाचावी. मी शिफारस फक्त करतो कारण माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही. तेव्हा त्या कायद्याला विचारलेलं आहे, त्याचं मी मराठीत आपल्याला हे सांगतो सारांश, की त्याला विचारलं आहे, ओ प्रिझनर प्लीज टेल मी हू इज इट दॅट रॉट दिस अनब्रेकेबल चेन. तुरुंगात असलेल्या साखळदंड ज्याच्या भोवती बांधलेले आहेत त्याला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर आपण अवश्य शोधावं असं आहे. तर त्याला विचारलेलं आहे की साखळदंडात बांधलेल्या हे दुर्दैवी कैद्या देहाच्या कैदेत न पडावे. यांचा समर्थन, यांचा शब्द लक्षात ठेवू ज्ञानेश्वर माऊलींचा. तर तोच आहे हा इकडे गीतांजलीच्या रूपामध्ये. तर कुणी हा साखळदंड तुझ्या भोवती घडवला, इतकी अनब्रेकेबल चेन तुझ्या भोवती, हू रॉट दिस चेन, कुणी तयार केली ही, एवढं कुणी घडवू शकलं. तर त्या कैद्याने म्हणजे अश्रुढाळीत सांगितलेलं आहे की मित्रा हे काम मीच केलेलं आहे. माझी कल्पना अशी होती की जगावर मी स्वामित्व मिळवीन, त्यासाठी प्रत्येक कडी मी तपासून घण घालून मी ती पुरी केली आणि सर्वात शेवटची कडी एकात एक अडकली आणि शेवटचा घाव टाकला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही या कडीनं मीच बांधली लागली. ते माणसाचं शेवट ह्याच्यात होतं, तेव्हा स्वतःच तो बांधला जातो. म्हणून देहाच्या कैदेत, ते देहाच्या दास्यत्वाचा धोका आहे. हा 2 अर्थाने आहे की देह मुक्त व्हायला साधन म्हणून दिला, तो आपण पुन्हा दास्यत्व निर्माण करायचा एक साधन म्हणून वापरला. हे मनाचं ऐकल्यामुळे झालं, एवढं लक्षात आलं तरी चालेल. म्हणून सध्या मनाचं न ऐकण्याचा प्रयोग तरी करून बघावा, काय होतंय, खावंसं वाटतंय, नाही खाऊन बघितलं तर काय होतंय, काय आपल्याला जे काय इच्छा होत असेल ती नाही केली तर काय होतं, एवढं बघावं तरी निदान. ह्या विरुद्ध मी जाऊ शकतो का, जावं असं फार मोठे संघर्ष करून काय गोंधळ करावा असं नाही, पण ह्याचं ऐकलंच पाहिजे असं नाही आहे, एवढं त्यातून लक्षात येतं. आणि मग लक्षात येतं हे मन मला वापरायला दिलेलं आहे आणि देह मला वापरायला दिला आहे आणि माझं ध्येय वेगळंच आहे. हे लक्षात आलं की पुढचं काम झालं. मग ते ह्याच्यासाठी हे धोके 2 आहेत. एक, सध्याच्या अस्वास्थ्याचं कारण मनाचं मी सगळं ऐकत आलो, अगदी काळजी, भीती, स्पर्धा, तुलनापासून सगळं भ्रमापर्यंत सगळं मी त्याचं ऐकत आलो, म्हणून देहाच्या दास्यत्वात पडलो, म्हणून सध्याचं अस्वास्थ्य आपल्या मनाला आहे. आणि दुसरं, मी पुनर्जन्माला आमंत्रण दिलेलं आहे, ती भवभीती आहे आपल्या दृष्टीनं. भव हे तेच ज्याला भव म्हणतात. बिईंग आणि बिकमिंग यामध्ये जो फरक आहे तो ज्यांना कळलेला आहे त्यांना बरोबर कळलेला आहे काय ते. मी आहे तर आज अस्तित्वात आहे आणि आज मी ज्या परमानंदामध्ये आहे तो मी उद्याची काळजी करू इच्छित नाही, कारण उद्या कोण आहे ते मी बघितलेलं नाही. उद्याही मी ज्या वेळेला उजाडेल त्यावेळेला त्याच आनंदात असेल जो मी गुरूंच्या आनंदात आहे, जो त्यांच्या कृपेच्या आनंदामध्ये आहे, जो माझ्या कर्मांच्या स्वधर्माच्या आनंदामध्ये आहे, तितकाच आनंदामध्ये जर मी उद्या असेल तर असेन, नसेल तर मला फरक पडत नाही. हा आनंद आहे. तर याला भय नाही. भव म्हणजे बिकमिंग आहे. त्यामध्ये आजच्या आपल्या कल्पना अशा आहेत की जर उद्या असं घडलं तर मी आनंदात राहीन. हे बिकमिंग आहे, हे होणं आहे.
ते होण्याने मी आनंदात होईन अशा माझ्या कल्पना आहेत. इथे कल्पना अशी आहे, मी जो आहे तोच मी आनंदात आहे. बिईंगमधला आनंद आणि बिकमिंगमधला आनंद ह्याच्यामधला फरक जरी लक्षात घेतला की खूप पारमार्थिक काम झालं. आता त्यासंबंधी एक हे घेतो, प्रभूंचं पद घेतो. आता जरा आपण पहिल्यांदाच नवीन पद इकडे दिलेली नाही जास्त काही, मागणं आपण सवडीने लिहून घ्या. वेळ संपली, थांबतो. भीतीतून काय असते, अशाश्वतातून सुटायचं असेल तर शाश्वत वस्तूला धरलेलं असायला लागतं. त्याला नाम असं म्हणतात. पद वाचून दाखवतो, नंतर सुलट करून ठेवा नंतर लिहिण्यासाठी. मग भव भय त्यासी बाधी कैसे. ज्याने अंतरंगामध्ये राम ठेवलेला आहे आणि ज्याच्या बहिरंगामध्ये बाहेर ज्याला राम दिसतो आहे, जो दिसतोय त्याच्यामध्ये ज्याला राम पाहता आला, त्याला भवभय नाही. म्हणजे मनाच्या दास्यत्वाचाही धोका नाही, देहाच्या दास्यत्वाचाही धोका नाही आणि पुनर्जन्माचाही धोका नाही आणि आजही अस्वास्थ्य कुठलंही नाही. भवाचं भय आहे याचा अर्थ दास्यत्व आहे. भवाच्या भय आपल्याला आहे तिकडे गेलेले, तर ते समर्थ जे म्हणतात ते सगळीकडे सगळ्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा अंतरी राम बाहेरी राम हे ती प्रतीती जयासी असे, मग भवभय त्यासी बाधी कैसे, असं माणिक प्रभूंचा अभंग आहे. ते दत्तावतार येथे लक्षात ठेवा. उगाच पंथांचे भेद करू नका, हे मुद्दाम लक्षात ठेवण्यासाठी आहे खरोखर. की ते म्हणतात अंतरी राम बाहेरी राम हे ती प्रतीती जयासी असे, मग भवभय त्यासी बाधी कैसे. दृश्य पदार्थ अशाश्वत मानून. दृश्य म्हणजे दिसतोय, डोळ्यांना दिसतोय, पण डोळ्यांना काय दिसतं, डोळ्याची कॅपॅसिटी किती आहे. मनशक्तीचा या महिन्याचा अंग आहे ना तुमचा, मला वाटतं त्यामध्ये आहे दाखवलेलं किती प्रमाणात आहे ते. 10% सुद्धा त्या डोळ्यांना या जगातल्या सगळ्या वस्तूमधलं दिसू शकत नाही अशी अवस्था आहे खरं सांगायचं तर. पण तेच मी खरं आहे असं मानून माझे सगळे व्यवहार करतो, ह्याच्यावर आपण विचार करण्यासारखी परिस्थिती एवढं नक्की तर एवढंच आहे ते खरं. तर ते जे आहे ते दृश्य आहे हे बरोबर आहे, त्याला सत्यत्व नाही असं नाही. इंद्रधनुष्य सुद्धा दिसते, सगळे रंग दिसतात हे बरोबर आहे, पण आकाश म्हणजे इंद्रधनुष्य नव्हे. आकाश एवढी व्यापक गोष्ट आहे, तसंच सर्व अदृश्य जग आहे ते केवढं तरी व्यापक आहे आणि त्यामध्ये होणाऱ्या सूक्ष्म हालचालीवर दृश्य जगातल्या हालचाली अवलंबून असतात याचं भान ठेवणं म्हणजे दृश्य पदार्थ अशा अश्वत मानुनी आत्मारामी डोलत असे. कारण त्या आकाशाचं जर प्रतिबिंब अदृश्याचं कुठे असेल तर ते अंतरंगामध्ये आहे, ते प्रत्येकाच्या जवळ आहे, म्हणून बाकीच्या भेदाभेदांची गरज लागत नाही. आत्मारामी डोलत असे. माणिक म्हणे या रीतीचा योगी, त्याला योगीच म्हटलेले आहे, या रीतीचा योगी संसारी परिलिप्त नसे. जरा चाल समजून घेण्यापुरतं एकदा ऐकावं. बाधी कैसे, मग भव भय त्यासी बाधी कैसे, मग भव भय त्यासी बाधी कैसे. अंतरी राम बाहेरी राम, अंतरी राम बाहेरी राम, अंतरी राम बाहेरी राम हेची प्रतीती जयासी असे, हेची प्रतीती
जयासी असे मग भव भय त्यासी बाधी कैसे मग भव भय त्यासी बाधी कैसे मग भव भय त्यासी कैसे दृश्य पदार्थ अशाश्वत मानुनी दृश्य पदार्थ अशाश्वत मानुनी आत्मारामी डोलत असे आत्मारामी डोलत असे मग भव भय त्यासी बाधी कैसे मग भव भय त्यासी बाधी कैसे मग भव भय त्यासी बाधी कैसे माणिक म्हणे या रीतीचा योगी माणिक म्हणे या रीतीचा योगी संसारी परी लिप्त नसे संसारी परी लिप्त नसे मग भव भय त्यासी बाधी कैसे मग भव भय त्यासी बाधी कैसे मग भव भय त्यासी बाधी कैसे मग भव भय त्यासी बाधी कैसे